नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण कितीतरी प्रकारच्या वस्तू हाताळतो। या वस्तूंशिवाय आपली कामे पूर्णच होऊ शकत नाहीत। त्यामुळे आपली एखादी जरी महत्त्वाची वस्तू आपल्याला सापडली नाही तरी लागलीच आपण ती वस्तू शोधतो। त्या वस्तूसाठी आपले डोळे इकडे तिकडे पाहू लागतात। तुम्ही म्हणत असाल की सर वस्तूविषयी सांगता आहे, खरंच आहे। आज आपल्याला जो घटक अभ्यासायचा आहे त्या घटकाचं नाव आहे, त्या पद्यपाठाचं नाव आहे वस्तू। तर मित्रांनो, इयत्ता 10वी मधील विभाग दुसरा, या विभाग दुसऱ्या मधील हे पद्य वस्तू, या वस्तू पद्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या पद्यांच्या कवींबाबत। वस्तू हे काव्य द भा धामनस्कर यांनी लिहिलेलं आहे। कवींचं पूर्ण नाव आहे दत्तात्रय भास्कर धामनस्कर। आपण कवींचा परिचय जाणून घेऊया। आपण देखील या ठिकाणी आपल्या समोर पाठ्यपुस्तक हातात राहू द्यावं। वस्तू द भा धामनस्कर, प्रसिद्ध कवी, भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। परिचयाची पहिली सोड, या पहिल्या सोडीमध्ये 3 महत्वाचे गुणधर्म कवींचे आपल्याला जाणवतात। पहिला आहे भावोत्कटता, दुसरा आहे चिंतनशीलता आणि तिसरा गुणधर्म आहे प्रांजळपणा। हे तिघही गुणधर्म, हे तिघही गुणविशेष द भा धामनस्कर यांच्या काव्यात आल्यामुळे कुठेतरी द भा धामनस्कर यांचं काव्य हे रसिक श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करून जातं। भावोत्कटता, त्यांच्या काव्यातील शब्दामधील जो भाव आहे तो भाव रसिक वाचकाच्या अंतर्मनावर कोरला जातो। त्यामुळे आपसुकच मानवी मन या काव्याविषयी चिंतन करू लागतं। त्यांच्या काव्याची रचना ही अगदी साधी, सोपी, रसाळ अशी आहे। त्याच्यामुळे हे काव्य मानवी मनाला स्पर्श करून जातं। त्यांच्या काव्याची 2 वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत। पहिलं आहे की त्यांचं काव्य संवेदनक्षम मनाला त्यांच्या काव्यामुळे व्याकुळता येते, जीव कासावीस होतो। त्यांचं काव्य वाचत असताना रसिकांचा जीव, वाचकांचा जीव कासावीस होतो। आणि दुसरं वैशिष्ट्य आहे अभिव्यक्तीतील संयम, शब्दांमध्ये देखील संयम व्यक्त करण्याची हातोटी या ठिकाणी कवींची आहे। 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठसीतपणे वाचकांच्या परिचयाची त्यांची कविता झाली। त्याचबरोबर प्रार्थनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे इतरही काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। प्रस्तुत वस्तू ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे। या काव्याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे काव्य मुक्त छंद या प्रकारातील आहे। आपण इतरही अनेक कविता अभ्यासतो, इयत्ता 8वी 9वी आणि आता 10वी, तुम्ही अनेक कविता अभ्यासल्या असतील। इतर कवितांमध्ये आपण पाहतो की यमक अलंकार बहुधा आपल्याला पाहायला मिळतो। इयत्ता 8वीला आपण कविता अभ्यासलेली आहे, हिरवाळा आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणे। तर यमक अलंकार साधलेला आहे। परंतु मुक्त छंद हा एक वेगळा काव्य प्रकार आपल्याला वस्तू या काव्याच्या निमित्ताने अभ्यासता येईल। मुक्तपणे या काव्य प्रकारामध्ये आपल्याला व्यक्त होता येतं। या काव्यामध्ये कोणत्याही अलंकाराचे बंधन नसते, वृत्ताचे बंधन नसते, मात्रांचे बंधन नसते। तर कवी मुक्तपणे त्याला जे भाव प्रकट करायचे असतात, त्याला जे दिसतं, जे सुचतं, कुठल्याही अलंकाराची अपेक्षा न बाळगता कवी फक्त या प्रकारातून व्यक्त होत राहतो आणि त्याचं व्यक्त होणं हे कुठेतरी मनाला स्पर्श करून जातं।
आणि हाच विशेष या काव्यामधून आपल्याला शिकायचा आहे. वस्तू आणि व्यक्ती याच्यात एक अतूट नातं तयार झालेलं असतं. मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आपला चष्मा असेल, आपले ड्रेस असतील, आपली लेखनी असेल, तर यांच्याशी आपलं एक घट्ट असं नातं रुजलेलं असतं, एक भाव रुजलेला असतो. तर ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला काव्य देखील अभ्यासायचं आहे. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. अनेक थोर व्यक्ती होऊन गेले, परंतु आजही त्यांच्या अशा अनेक वस्तू आहेत त्यांच्या वापरातील की ज्या वस्तू संग्रहालयांच्या माध्यमातून आजही आपण पाहू शकतो, संग्रहालयामध्ये जाऊन त्याचं निरीक्षण करू शकतो. वस्तूंना ही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, कवींना वस्तूप्रती आपल्या संवेदना जागृत करायच्या आहेत, वस्तूंप्रती आपलं प्रेम जागृत करायचं आहे, जेणेकरून या वस्तूंकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी सजीवांप्रमाणे होईल आणि त्याच वेळेस आपल्याला आपल्या वर्तनात सुधारणा करता येईल. त्या वस्तूंशी आपलं चांगलं असलेलं नातं, आपला स्नेह, आपलं प्रेम वृद्धिंगत करता येईल. त्यासाठीच हा पद्यपाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. सर्वप्रथम मी वस्तू या काव्याचे अभिवाचन या ठिकाणी करतोय. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही आवड असते, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातानं लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातानं लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने कवींनी त्यांच्या पद्याचा आशय आपल्या मनावर बिंबविला आहे. एक नवी दृष्टी, वस्तूंकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला या पद्यातून प्राप्त होतो. आपलं जे वर्तन असतं ते वर्तन या वस्तूंप्रती कशा प्रकारे असायला हवं, कसं आपलं वर्तन असतं, कुठेतरी मनुष्य या पद्याचा अभ्यास केल्यानंतर विचार करायला भाग पडतो. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया वस्तू या पद्याविषयी. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
पहिल्या 2 ओळींमध्येच वाचकांना विचार करायला या ठिकाणी कवींनी भाग पाडलेला आहे. वस्तू ही निर्जीव वस्तू आहे, तिला कुठल्याही प्रकारचा जीव नसतो, हे आपल्यालाही ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी कल्पना करायला सांगितलेली आहे की या वस्तूंशी आपण सजीवांप्रमाणे वागा, सजीवांप्रमाणे आपलं वर्तन ठेवा, तरच त्या सुखावतील. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. लहानपण आठवा मित्रांनो, लहानपणीचे खेळणे आठवा. कितीतरी प्रकारच्या खेळण्यांशी तुम्ही खेळलेले आहात, कितीतरी वस्तूंना आपण जीवापाड जपलेला आहे. आपल्याला ठाऊक असतं की या वस्तूंना जीव नाही, परंतु तरी देखील आपलं वर्तन त्या वस्तूंशी अगदी प्रेमाने असतं, स्नेहपूर्वक असतं. या ठिकाणी हे जे खेळणं आहे मित्रांनो, या ठिकाणी या खेळण्याकडे तुम्ही पाहू शकता. ते वरकरणी दिसायला एक खेळणं वाटेल, एक खेळण्यातली वस्तू वाटेल, परंतु आपल्या दृष्टीने न पाहता लहान मुलांच्या दृष्टीने बघा. मी या ठिकाणी माझ्या मुलाचं उदाहरण देईन. माझा लहान मुलगा 3 वर्षाचा आहे, परंतु या खेळण्यारूपी वस्तूशी त्याचा एवढा जीव मिळालेला आहे, एवढं त्याचं घट्ट मैत्रीचं नातं या ठिकाणी या वस्तूशी त्याचं झालेलं आहे की हा जो छोटासा ग्लास आहे, या छोट्याशा ग्लासाच्या साह्याने तो याला पाणी पाजतो, त्याच्याशी खोटं खोटं बोलतो, त्याला घास भरवतो, त्याच्याशी गप्पा करतो. तर वस्तूंना जीव नसेलही कदाचित, परंतु जीव असल्यासारखे जर आपण त्यांच्याशी वागलो तर या वस्तू प्रचंड सुखावतात. आपली सायकल असेल मित्रांनो, साधी आपली चप्पल असेल, आपण बाहेरून आलो की त्या ठिकाणी चप्पल स्टँडवर आपली चप्पल ठेवतो. सर्वप्रथम मनात एक गोष्ट निश्चित राहू द्या की आपण या ठिकाणी निर्जीव वस्तूला सजीव कल्पलेला आहे, तशी कल्पना करूनच आपल्याला पद्य अभ्यासायचं आहे. तर या ठिकाणी वस्तू हे सजीव आहेत अशी कल्पना करून आपलं जे वर्तन आहे ते वर्तन त्याप्रमाणे ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही शाळा सुटल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही घरी जातात तेव्हा तुमच्या खांद्यावर असलेलं हे ओझं, हे दप्तर तुम्ही घेतात आणि एका कोपऱ्यात फेकून टाकतात. हे योग्य नाही मित्रांनो. त्यांना जीव नसल्यासारखं वागवू नका. जर तुम्ही तुमच्या खांद्यावरचं हे वस्तुरूपी दप्तरूपी ओझं जर काढून एका व्यवस्थित जागेवर ठेवलं तर त्या वस्तू देखील सुखावतील. तुमचं आय कार्ड असेल, तुमच्या वापरातील इतर वस्तू असतील, तर या सर्व वस्तू जर आपण त्यांच्याशी सजीवांप्रमाणे व्यवहार केला तर निश्चितच त्या वस्तू देखील सुखावतील. त्यांना देखील आनंद होईल की ज्या ठिकाणी माझी मैत्री रुळलेली आहे किंवा ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी माझ्याशी होणारा जो व्यवहार आहे तो अगदी चांगल्या पद्धतीचा व्यवहार आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओळी तुमच्या लक्षात आल्याच असतील की वस्तूंना जीव नसेलही, परंतु जीव नसल्यासारखे त्यांना वागवायचं नाही आहे. त्यांना मनही नसेल, परंतु तरी देखील त्यांच्याशी आपण त्या पद्धतीने वागलो, त्यांना मन आहे, सजीवांप्रमाणे वागलो तर त्या प्रचंड सुखावतात. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण याला पाहिलं तर व्याकरणामध्ये हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत, सजीवांप्रमाणे वागतात, सजीवांप्रमाणे कृती करतात, सजीवांप्रमाणे बोलतात, असं वर्णन ज्या ज्या ठिकाणी येतं त्या त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. आणि या ठिकाणी कवींनी चपखलपणे चेतन गुणोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे. कारण वस्तू सुखावतात. सुखावणे ही जी भावना आहे ही मानवी भावना आहे, ही सजीवांची भावना आहे. त्यामुळे या ओळीमध्ये चेतन गुणोक्ती हा अलंकार निर्माण झालेला आहे. आपण पुढे जाऊया. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. या ठिकाणी तुम्ही फळ्यावर शब्दार्थ पाहू शकता. निखालस या शब्दाचा अर्थ आहे अगदी खरे. आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. मित्रांनो,
बरोबरीचा मान. आपण आताच बघितलं की दप्तर आपण कोपऱ्यात फेकतो, हा झाला अवमान. परंतु त्याला सन्मानाने नेमलेल्या जागेवर ठेवलं, हा झाला त्याचा सन्मान. आपली टोपी असेल तर आपण त्या टोपीला सन्मानाने डोक्यावर ठेवतो. चष्मा असेल तर त्याला सन्मानाने डोळ्यावर ठेवतो. लेखनी असेल तर सन्मानाने तिला खिशात ठेवतो. कारण हा त्या वस्तूला त्या जागेवर ठेवण्याचा दिलेला एक सन्मान असतो, एक मान असतो. आय कार्ड हे नेहमी आपण गळ्यात घालतो, गळ्यात ठेवतो या आय कार्डला, तर हा त्या आय कार्डला दिलेला गेलेला सन्मान आहे. कुठेतरी त्या वस्तूशी वागण्याची आपली एक पद्धत ठरलेली आहे. आपण ज्यावेळेस आपली बाईक बाजारात घेऊन जातो त्यावेळेस ती जी चाबी असते ती चाबी घरी आल्यानंतर बरोबर आपण त्या चाबीच्या स्टँडला ठेवतो, कुठेही इतरत्र फेकत नाही. चष्मा जो आहे तो चष्मा घरात ठेवला गेला पाहिजे. तर या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या निखालस सेवक असतात. त्या वस्तू आपल्याला कधीही नाही म्हणत नाहीत. तुम्ही बाहेर जायला निघालात की तुमची चप्पल तयार असते की चला आपण निघूया. तुमचा मोबाईल तयार असतो की चला आपण निघूया, कारण हे तुमचे सेवक आहेत. तुमची लेखणी कधीही तुम्हाला नाही म्हणत नाही. बाहेर निघताना आपण तयारी करतो. तयारी करताना सर्वप्रथम आपण आरशासमोर जातो. आरसा ही देखील वस्तूच आहे. आपलं प्रतिबिंब दाखवण्याचं कार्य, प्रतिबिंब दाखवण्याचं काम आरसा करत असतो. आपण भांग पाडतो तो कंगवा देखील, ती देखील एक वस्तू आहे. कुठल्याही वस्तू घ्या, या सर्व वस्तू आपल्या सेवकच असतात. चप्पल, बूट, चष्मा, टेबल, खुर्ची, फॅन, टीव्ही, कितीतरी प्रकारच्या वस्तू आपण वापरत असतो. तर जरी ते सेवक असले तरी पण त्यांना आपल्याला बरोबरीचाच मान द्यायचा आहे. तुम्ही ज्या वेळेस पाणी प्यायला जातात त्यावेळेस माठावर पाणी पिण्याच्या भांड्यावर जर तुम्हाला ग्लास आढळला नाही तर तुम्ही पाणी पिऊ शकणार नाहीत. परंतु लागलीच जर आपल्याला ग्लास हाताला लागला तर त्या ग्लासने आपण पाणी पितो आणि आपली तहान भागवतो. सेवक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही वस्तू डोळ्यासमोर आणा आणि कल्पना करा, कल्पना शक्तीने आठवा की कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या वस्तू आपल्या कोणत्या कोणत्या गरजा पूर्ण करतात. या ठिकाणी तुमच्या बुद्धीला थोडी चालना द्या की दिवसभरातून सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती प्रकारच्या वस्तूंशी तुमचा संपर्क येतो, तुमचं काम अडतं, तुमची गरज पूर्ण होते. एक यादी बनवा मित्रांनो. पद्यपाठ तर आपल्याला अभ्यासायचा आहेच, परंतु सकाळपासून रात्री झोपेपर्यंत किती वस्तूंशी तुमचा संपर्क येतो, तुमची गरज त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि ते यादी तयार झाल्यानंतर आपलंच आपल्याला समजेल की वस्तूंचं आपल्या जीवनातील जे महत्व आहे ते किती मोठं आहे. त्याच्यामुळे या वस्तूंशी असलेलं आपलं वर्तन आपण नेहमी चांगलं आणि प्रेमपूर्वक ठेवायला हवं. पुढे जाऊया आपण. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित या ठिकाणी शब्दार्थ आपण पाहू शकतात. निष्कासित म्हणजे जागेवरून हलवणे, पदच्युत करणे, जागेवरून दूर करणे. या ज्या वस्तू असतात मित्रांनो, या वस्तूंना स्वतंत्र खोली नको असते. कोणत्याही प्रकारचा हट्ट या वस्तू करत नाही, कारण ती जागा नेमलेली असते. मगाशी आपण उदाहरण पाहिलं, दप्तर असेल, पेन असेल, तुमचा मोबाईल ठेवण्याची जागा असेल, तुमचं चष्माचं घर असेल. आपण आपली सायकल शाळेतून आल्यानंतर त्या सायकल स्टँडला किंवा आपल्या घराच्या बाहेर ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी ती सायकल आपण ठेवतो. तेवढा विश्वास या वस्तूंना आपल्याला द्यायचा आहे. ऑफिसला जाताना जी बॅग घेऊन आम्ही जातो, परत आल्यानंतर बरोबर ती बॅग त्याच ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. कारण हक्काची जागा की त्या जागेवरून या वस्तूंना कोणीही हलवणार नाही, कोणीही दूर फेकणार नाही, गैरवर्तन त्यांच्याशी होणार नाही. तर ही जी हमी आहे, हा जो विश्वास आहे, हा विश्वास आपल्याला द्यायचा आहे. कारण वस्तू कोणत्याही प्रकारची स्वतंत्र खोली, जसं मानवाला राहण्यासाठी स्वतंत्र रूम्सची आवश्यकता असते, स्वतंत्र खोलीची आवश्यकता असते, त्याप्रमाणे वस्तूंचा असा कुठलाही आग्रह नसतो.
फक्त त्यांना एकच परिपूर्ती करायची असते, ती म्हणजे त्यांच्या नेमलेल्या जागेवरून त्यांना कधीही दूर करायचं नाही, एवढा विश्वास, एवढी हमी या वस्तूंना आपल्याला द्यायची असते. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताने लक्षात ठेवायला सांगा. बघा मित्रांनो, अगदी साधी आणि सोपी ओळ आहे. मानवाला ज्याप्रमाणे स्वच्छ राहण्याची आवड असते त्याप्रमाणे वस्तूलाही स्वच्छ राहण्याची आवड असते. आणि हे कुणाला लक्षात ठेवायला सांगतायत कवी? मानवी मनाला नाही, तर हे आपल्या हाताने लक्षात ठेवायला सांगतायत. कारण स्वच्छता ठेवण्याचं कार्य आपले हातच करत असतात. तुम्ही बघा मित्रांनो, घरात 2 दिवस 3 दिवस जर आपण टीव्ही पुसला नाही तर दिसणारा चित्र जे आहे त्या चित्रावर आपल्याला धूळ माखलेली दिसते. घरातल्या खिडक्या असतील, तुमचा फ्लॉवर पॉट असेल, तुमचा टीपॉय असेल, या सर्व ज्या जागा आहेत, या सर्व ज्या वस्तू आहेत, या वस्तूंवर आपल्याला हात फिरवायचाच आहे. या वस्तूंना आपल्याला स्वच्छ ठेवायचंच आहे. त्या वस्तू स्वच्छ राहतात, त्यांना ती आवड असते आणि हे कार्य लक्षात ठेवण्याचं काम आपल्या हातांना करायचं आहे. आणि हे कवी अगदी साध्या सोप्या रचनेतून आपल्याला सांगतायत. मित्रांनो, आपला जो गणवेश असतो, आपण शाळेत जाताना ही खात्री करूनच जातो की माझा गणवेश मळालेला तर नाही ना. हे आपण का सांगतो? कारण आपसुकच या कापडी रूपी वस्तूवर असलेली घाण जर असेल तर लागलीच आपण 1 दिवस 2 दिवस वापरून हा ड्रेस धुवायला त्या ठिकाणी टाकतो. तर हीच जी भावना आहे वस्तूंविषयी, तर आपले हात किंवा आपण ही जी सवय आहे वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची, ही सवय जर आपल्यामध्ये बिंबविली तर खऱ्या अर्थाने वस्तूंना दिला गेलेला तो सन्मान असेल. आणि हाच सन्मान बिंबवण्याचं कार्य कवी द बा धामनसकर आपल्या मनावर करत असतात. विद्यार्थी दशेमध्ये असताना ही शिस्त लागणं फारच गरजेचं आहे. कारण हे संस्कार या कवितेच्या रूपाने आपल्या मनावर बिंबविले जातात आणि आयुष्यभर टिकतात. हा दृष्टिकोन एकदाचा निर्माण झाला की तो आयुष्यभर मरेपर्यंत टिकतो. तुमचं पुस्तक असेल, तुमचे कपडे असतील, तुमचं दप्तर असेल, तुमच्या वापरातील कुठलीही वस्तू असेल, ती कधीही अस्वच्छ झालेली सवय तुमच्या हातांना रुचणार नाही. तर वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांनाही लक्षात ठेवायला सांगा. पुढे कवी असं म्हणतायत, वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना जपायला सांगितलेलं आहे, वस्तूंना लाडवायचं आहे. या ठिकाणी मी माझं स्वतःचं उदाहरण देऊ इच्छितो की माझ्या बालपणी मी जवळपास 3-3.5 वर्षाचा असेल त्यावेळी माझ्या काकांनी मला एक खेळणं तयार करून दिलं होतं, लाकडाचं खेळणं. आणि ते खेळणं होतं चिमणी. तर ती लाकडामधली कोरलेली चिमणी, ज्याप्रमाणे आज माझा मुलगा या बाहुल्याला घास भरवतो, त्याप्रमाणे मी देखील माझ्या बालपणी त्या लाकडी चिमणीला घास भरवण्याचं कार्य करीत असे. परंतु एक सल मनात अजूनही आहे की ती चिमणी अजूनही मला कुठेतरी अडगळीत ठेवलेली चिमणी अजूनही मला सापडलेली नाही. तर या ठिकाणी कवी सांगतायत की वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे. त्यामुळे आजही माझ्या ज्या नजरा आहेत, माझी दृष्टी आहे, घरातील एखाद्या कोनाड्यात सारखं त्या चिमणीला शोधत असतात की कधी माझं बालपणीचं खेळणं मिळेल. कारण हे दुःख त्यालाच कळू शकतं की ज्या व्यक्तीचा त्या वस्तूशी आपला स्नेह जपलेला असतो. आजही माझ्याकडे जुना जो रेडिओ आहे तो जरी आज बंद असला तरी पण तो रेडिओ आम्ही जपून ठेवलेला आहे. त्याचा लाकडी मोठा खोका आहे, तो लाकडी खोका जपून ठेवलेला आहे. कुठेतरी बालपणी असं वाटायचं की या रेडिओमध्ये छोटी छोटी माणसं जी आहेत ती संवाद बोलतात, छोटी छोटी माणसं जी आहेत ती नाचतात, छोटी छोटी माणसं आहेत ती गातात. आणि बालमनातलं माझं बालमन अनेक प्रश्न वडिलांना विचारत असे की बाबा, या रेडिओमध्ये किती माणसं असतात, या रेडिओ मधली माणसं कशी बोलतात, ती कुठे राहतात, ती काय खातात, ती काय पितात. आणि या माझ्या प्रश्नांचं उत्तर वडिलांकडे नसायचं. तर आज तेच प्रश्न आज मी स्वतःला विचारून पाहतो तेव्हा कळतं
आणि तो जो स्नेह आहे, आजही त्या रेडिओकडे, त्या खोक्याकडे, लाकडी खोक्याकडे माझी नजर ज्यावेळी जाते त्यावेळेस पटकन माझ्या बालमनातले जे प्रश्न आहेत ते पुन्हा जागे होतात आणि आपसुकच त्या रेडिओ जवळ जाऊन, त्या लाकडी खोक्याकडे जाऊन माझं प्रेम, माझ्या भूतकाळातील आठवणी जागे होण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळे कवी सांगतायत की वस्तूंना जपावे, वस्तूंना लाडवूनही ठेवावे, कारण त्याच जपून ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तू या आपल्याला भूतकाळात नेण्याचं कार्य करतात. तुम्ही तुमच्या वस्तू आठवा मित्रांनो. कधीतरी आपल्याला शालेय वातावरणामध्ये बक्षीस मिळालेलं असतं, लेखनी मिळालेली असते आणि अनेक वर्षानंतर आपण ज्यावेळेस आपल्या कपाटातून, अभ्यासाच्या खोलीतून ती वस्तू ज्यावेळेस कधीतरी बाहेर येते त्यावेळेस आपल्या ज्या स्मृती आहेत त्या पटकन जागे होतात. एखादी ट्रॉफी आपल्याला मिळालेली असते आणि कधीतरी अनेक वर्षानंतर ती ट्रॉफी, ती वस्तू आपल्या हाती पडल्यानंतर आपलं मन जे आहे ते भूतकाळात जातं. आपल्या आठवणी जाग्या होतात की मला या खेळाच्या निमित्ताने किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा या कारणानिमित्त हे बक्षीस प्राप्त झालेलं होतं. कारण हा असतो स्नेह, हे असतं त्या वस्तूविषयी प्राप्त झालेलं, प्रकट झालेलं प्रेम. आणि हीच महत्वाची गोष्ट जी आहे, ही वस्तूंकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलते. त्यामुळे कवी असं म्हणतायत की वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, कारण त्याच जपून ठेवतात आपला स्नेह नंतरच्या काळातही. कवितेच्या शेवटाकडे आपण जाऊया. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शब्दार्थ या ठिकाणी पाहू शकतात. कृतज्ञतापूर्वक म्हणजे आदरपूर्वक, शाबूत म्हणजे शिल्लक. मित्रांनो, मानवी आयुष्याला मर्यादा आहेत, तशाच मर्यादा वस्तूंनाही आहेत. एक विशिष्ट असा कालखंड गेला की ती वस्तू वापरात येऊ शकत नाही, त्या वस्तूचं आयुष्य संपतं. तसं मानवाचं आहे. विशिष्ट कालखंड संपला, विशिष्ट वर्ष गेली की मनुष्याचं जीवन देखील संपतं. तर कवींना यातून असं सुचवायचं आहे की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. एखादी व्यक्ती ज्यावेळेस मरण पावते मित्रांनो, ती व्यक्ती मृत झाल्यानंतर, मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीसोबत स्मशानात त्याचा चष्मा असेल, त्याचे कपडे असतील, त्याच्या वापरातील वस्तू असतील, या वस्तूंना देखील त्या ठिकाणी पाठवलं जातं. त्यांना देखील राहू दिलं जात नाहीत. परंतु कवी एवढं म्हणतायत आपल्याला की तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आदरपूर्वक या वस्तूंना आपल्याला निरोप द्यायचा आहे. वस्तू खराब होणारच, त्यांचे आयुष्य संपणारच, परंतु ज्या वस्तूने आपली गरज पुरवलेली असते, ज्या वस्तूने अनेक वर्ष आपल्याला साथ दिलेली असते, आपली जुनी स्कूटर असेल, आपली जुनी सायकल असेल, आणि ज्या वेळेस या वस्तू वापरात येत नाहीत, येऊ शकत नाहीत, त्यावेळेस मात्र आदराने त्या वस्तूंना आपल्याला निरोप द्यायचा असतो. कुठेही त्या वस्तूचा अवमान होईल या पद्धतीने आपलं वर्तन असायला नको. कारण भूतकाळात आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्याचं महत्वाचं काम, महत्वाचं कार्य या वस्तूंनीच केलेलं असतं. त्याच्यामुळे तो जो प्रेम आहे, ते जे प्रेम आहे, तो जो स्नेह आहे, ते टिकवून ठेवून अगदी आदरपूर्वक या वस्तूंना आपल्याला निरोप द्यायचा आहे. निरोप द्यायचा आहे म्हणजे काय, त्यांची योग्य प्रकारे आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. तर सुरुवातीपासून आपण जे पाहिलं कवितेमध्ये, तर कवितेत पूर्णपणे अभ्यास करताना आपल्याला जाणवलं असेल की कवींना विद्यार्थ्यांच्या मनावर, वाचकांच्या मनावर, रसिकांच्या मनावर एकच आणि एकच महत्वाची गोष्ट बिंबवायची आहे, ती म्हणजे वस्तूंप्रती पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सजीवांप्रमाणेच असायला हवा. तरच या कवितेचं मूल्य खऱ्या अर्थाने आपल्यात रुजेल. याच गोष्टीने त्या कवितेची परिपूर्ती होऊ शकेल. काही प्रश्न आहेत मित्रांनो या कवितेमध्ये, ते प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी फळ्यावर पाहता येतील. या ठिकाणी बारकाईने निरीक्षण राहू द्या. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. फळ्यावर लक्ष द्या तुम्ही. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे
की वस्तू या माणसाच्या सेवक असतात. पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तू या माणसांच्या सेवक असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे की वस्तूंना स्वच्छता आवडते. वस्तूंना स्वच्छता आवडते. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे की वस्तू देखील माणसाप्रमाणे लाडावतात. तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तू देखील माणसाप्रमाणे लाडावतात. दुसरा प्रश्न आपण पाहूया, वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी. वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी, त्या दोनच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे जीव आणि दुसरी गोष्ट आहे मन. तर जीव आणि मन या ज्या दोन गोष्टी आहेत या वस्तूंजवळ नसतात. तिसरा प्रश्न आपण बघूया, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. प्रश्न पुन्हा एकदा बघा, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. दोन आरोप आहेत. पहिलं, वस्तू सुखावतात आणि वस्तू सेवकच असतात. हे पहिलं आहे, वस्तू सुखावतात, वस्तू सेवकच असतात. आणि दुसरं आहे, वस्तू लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. वस्तू लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. त्यानंतर कार्नेली हा असा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यातलं पहिलं आहे, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे. कारण असा प्रश्न विचारलेला आहे, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण आपण उत्तर पाहू शकता, नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. दुसरा प्रश्न आहे कार्नेल्यामध्ये, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. त्याचं कारण आपण बघूया, कारण त्यांचे आयुष्य संपते. तर हा जो वस्तुरूपी पाठ आहे, हा जो वस्तुरूपी पद्यपाठ आहे, या ठिकाणी निश्चितच आपल्या मनावर एक चांगला संस्कार बिंबवल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, PVM 8 to 10 ई-लर्निंग या चॅनलच्या माध्यमातून आपण इतरही विषयांचे अनेक व्हिडिओ पाहू शकतात. निश्चितच PVM 8 to 10 ई-लर्निंग या चॅनलला सबस्क्राईब करा.